बोला गजानन महाराज की जय. आता तुम्ही म्हणाल की मी गजानन महाराज की जय काऊन म्हटलं, कारण की आज आपण बनवत आहे गजानन महाराजची कचोरी. नाही, गजानन महाराजची कचोरी नाही बरं, शेगावची फेमस कचोरी. पण शेगावची कचोरी बनवणं हे काही सोपं नाही. मग आपण आपल्याला जे येते ते बनवू. सगळ्यात पहिले 2 वाटी मैद्यामध्ये ओवा, मीठ, तूप हे घालून कणिक भिजून घ्यायचं. मग तेलामध्ये जिरं, मोहरी, शोप हे सगळं टाकून आपण जे आधी बनवलं होतं की नाही वाटाण्याचं पेस्ट ते टाकून द्यायचं आणि हे मस्त खरपूस होऊ द्यायचं. ते झालं की त्याच्यामध्ये चाट मसाला, मीठ, हळद आणि आपल्याला वाटतील तेवढे मसाले टाकायचे. आणि हे जे कणिक आहे की नाही जे आपण ठेवली होती साईडले ते आता मस्त मुरली होती. 1 तासभर झाला होता. मग याचे आता मस्त बारीक बारीक गोळे बनवून घ्यायचे. गोळे बनले की असं असं करायचं. ते असं त्याला काय म्हणतात ते नाही माहीत मला. तर मग असं करून घ्यायचं. ठीक आहे. नंतर मग आठवलं की सांगेन याला काय म्हणतात तर. हे असं 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 झालं रे भाऊ झालं. मग आता याच्यामध्ये आपण ते सारण केलं होतं ते भरून घ्यायचं. दाबू भरायचं. लय मोठं टाकायचं. काही विषय नाही. बंब भरायचं. आपली कचोरी कशी एकदम टम फुगली पाहिजे आणि ते उसाक मसाला भरेल कचोरी बी काही चांगली लागत नाही. त्याच्यानं आपल्याला आहे ना तर मग मस्त भरून घ्यायचं आणि असं फुल पॅक करून घ्यायचं. जर हे व्यवस्थित पॅक नाही केलं की नाही मग ते तव्यामध्ये नाही ते तेलामध्ये टाकलं की नाही ते सगळी फुटून जाते. मग काय कामाची ते आपली कचोरी. म्हणून मी सांगतो तेवढं ऐक जा फक्त. असं करता करता सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या. मग नाही काय गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं तेल एकदम कमी गॅसवरच गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्या ह्या कचोऱ्या टाकून द्यायच्या. जर तुम्हाला एकदम मस्त खरपूस कचोरी पाहिजे असेल की नाही मग टाईम द्यावं लागेल. हे कचोरी 10 मिनटं तरी तळावं लागेल तुम्हाला एकदम हळू गॅसवर. आणि जर मग असं तुम्ही नाही केलं ना मग तुम्ही म्हणसान की वा काय रेसिपी सांगितली होती. पण ऐकलं तर होईन, नाही ऐकलं तर मग पुरी बनीन. मग ज्याला पुरी बनवायची आहे त्यांना पुरी बनवा, ज्याला कचोरी बनवायची आहे त्यांना कचोरी बनवा. पण कचोरीच खाणं कशाला हे करता. आणि पहा मग आपल्या कचोऱ्या किती मस्त रेडी झाल्या. तुम्हाला काय सांगू इतकं भारी लागत होतं ना. आम्ही दोघी जणीनंच सगळ्या कचोऱ्या एक खट्ट्या संपून टाकल्या. दोघी जणी म्हणजे मी आणि माझी रूममेट. बस आपल्या कचोऱ्या पाहून घ्या तुम्ही बनवा, तुम्ही खा, शेजारचाईले बी द्या. एक नंबर बनली होती आपली कचोरी. आणि मग कचोरी बनवली ना की मला नक्की सांगा तुमची कचोरी कशी बनली होती ते. कचोऱ्या तुम्ही जेवढा जास्त वेळ कमी गॅसवर तळून घेसाल ना तेवढी तुमची कचोरी एकदम खस्ता बनेल. खस्ता म्हणजे ते काय असते खरपूस. मग तुम्ही मला म्हणसान वा काय एक नंबर बनली होती बा कचोरी. आता आपल्याकडे ते कचोरीसोबत खायची चटणी भेटते पण आमच्याजवळ तर काही चटणी नव्हती. मग आम्ही ना ते खाल्ली सॉससोबत. तुम्ही बी खा, सगळेले खाऊ घाला. बाय बाय.